नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 9वा, विषय मराठी। 2 संतवाणी। अ जैसा वृक्ष नेणे या अभंगाचे रचनाकार आहेत संत नामदेव। वारकरी संप्रदायातील संत कवी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ आणि साधी आहे। संत नामदेवांनी हिंदीतही रचना केली आहे। पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली। शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत। नामदेवांची अभंगगाथा पुस्तक रूपाने 1892 मध्ये प्रथम लोकांसमोर आली आहे। तर या अभंगावर आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा। वृक्ष संत। वृक्ष मान अपमान जाणत नाही। संत निंदा आणि स्तुती समान मानतात। या प्रकारे तक्ता पूर्ण केलेला आहे। प्रश्न दुसरा, वृक्षावर खालील घटनांचा होणारा परिणाम लिहा। वृक्ष, घटना आणि परिणाम। घटना आहे वंदन केले, तर परिणाम त्याचे वृक्षाच्या मनात सुख किंवा आनंद होत नाही, हा परिणाम होतो। घटना, घाव घातले चा परिणाम तोडू नका असे म्हणत नाही। या प्रकारे वृक्षावर घटनांचा होणारा परिणाम आहे। प्रश्न तिसरा, खालील विधानापैकी सत्य विधान ओळखून लिहा। अ संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते। आ संतांना सन्मानाची अपेक्षा नसते। ई संत निंदास्तुती समान मानत नाहीत। ई संत सुख आणि दुःख समान मानतात। या 4 विधानापैकी सत्य विधान आहे संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते। प्रश्न चौथा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। 1 वृक्ष समानार्थी शब्द झाड, तरु। 2 सुख या समानार्थी शब्दाचा अर्थ समाधान, आनंद। 3 सम या शब्दाचा समानार्थी शब्द समान, सारखेपणा। प्रश्न 5वा, काव्य सौंदर्य। अ
अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिती, तयान मनती छेदू नका. या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. संतांची महती वर्णन करताना संत नामदेव म्हणतात, वृक्षाला कोणी येऊन तोडले तरीही मान अपमानाची फिकर नसते. वृक्षाची पूजा केली नाही तरीही त्यांना सुख किंवा दुःख होत नाही. वृक्षावर तोडण्यासाठी घाव घातले तरीही तो वृक्ष माणसांना मला तोडू नका असे म्हणत नाही. अशा प्रकारे वृक्षांना मान अपमान समान असतात. आ निंदास्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. संत नामदेव संतांची महती सांगताना म्हणतात, संत सज्जनाची कोणी निंदा केली किंवा स्तुती केली तरीही या दोन गोष्टी संतांना समान वाटतात. निंदा व स्तुती त्यांना सारखीच असते. निंदास्तुतीने संत अजिबात विचलित होत नाहीत. संतांचे मन निश्चल राहते. म्हणून दोन्ही गोष्टी पचवण्यासाठी संत संपूर्ण धैर्यशील असतात, हिंमतवान असतात. निंदास्तुतीने मन डळमळू नये व विवेकशील मन ठेवावे, असा महत्त्वाचा विचार या काव्यपंक्तीतून व्यक्त झालेला आहे. प्रश्न 6वा. अभिव्यक्ती. प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी पर्यावरण रक्षणाविषयीचा दिलेला संदेश तुमच्या शब्दात सांगा. प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी आपल्या अवतीभोवती असणाऱ्या पर्यावरणाचे, निसर्गाचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे, ते करायला हवे. हे निसर्ग आपल्याला निरोगी पर्यावरणाची शिकवण देतो. या अभंगात संत नामदेवांनी संतांची तुलना वृक्षाची केली आहे. संतांचे वर्तन वृक्षासारखे असते. त्यांना मान अपमान माहीत नसतो. वृक्षाची पूजा कोणी केली काय किंवा नाही केली, वृक्षावर घाव घातला काय, वृक्ष नको तोडू असे म्हणत नाही. तो अविचल असतो. माणसाचे वागणेही वृक्षाप्रमाणे असावे. वृक्षतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास करणे म्हणजे आपले आरोग्य संकटात टाकणे होय. या उलट आपण वृक्ष लागवड करून व संवर्धन करावे, असा संदेश संत नामदेव यांनी या अभंगात दिला आहे. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी संतांना वृक्षाची समर्पक उपमा दिलेली आहे. वृक्ष एका ठिकाणी निश्चल असतात. वृक्ष उदार वृत्तीने माणसांना पाने, फुले, फळे व वाटसरूंना सावली देतात. त्या बदल्यात वृक्ष माणसाकडून कोणतीच अपेक्षा करीत नाही. संत सज्जनही तसेच निरपेक्ष वृत्तीने माणसांना ज्ञानदान देण्याचे महान कार्य करत असतात. कुणी वृक्षाची पूजा केली किंवा वृक्षावर घाव घालून तोडले तरीही वृक्षाची माया कमी होत नाही. संत सज्जन मानापमानाच्या पलीकडे असतात.
संत सज्जनांना निंदास्तुती समान असते. वृक्षाप्रमाणे संत सज्जनाची वृत्ती अविचल राहते. अशा प्रकारे संतांना दिलेली वृक्षांची उपमा सार्थ आहे. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंग विषयी माहिती लिहा. संत तुकाराम महाराजांचा अभंग. जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा अभंग मला प्रेरणादायी वाटतो. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज यांनी परोपकाराची महती सांगितली आहे. जे गरीब, दुःखी, पीडित लोक आहेत त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगणे व त्यांना मायेने, प्रेमाने जवळ करणे, त्याचे दुःख दूर करण्यासाठी झटणे हेच खऱ्या सज्जन व्यक्तीचे लक्षण आहे. जो व्यक्ती रंजल्या गांजल्या माणसांची मदत करतो त्याला देवत्व प्राप्त होते. जो माणूस समाजाची सेवा करतो त्या माणसाकडे देवपण असते. पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा असा संदेश या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी दिलेला आहे. उपक्रम. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. आकाशमंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. कथा कुमंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू. हरिकथा भोजन परवडी विस्तार, करोनी प्रकार सेवू रुची. तुका मने होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. संत तुकाराम महाराजांच्या या अभंगावर आपण चर्चा करणार आहोत. वरील अभंगात संत तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी या अभंगातून वनांची महती पटवून सांगताना त्यांच्यापासून आपल्याला खूप फायदे आहेत म्हणून तेच आपले सगळे सोयरे आहेत ही महाराजांची धारणा आहे. वनातील पशुपक्षी हे सुद्धा पांडुरंग विठ्ठलाचे नामस्मरण करीत आहेत असे अभंगातून स्पष्ट केले आहे. आपले या वनाशी खरं तर नातच आहे. या वनातील वृक्षांचे आवरण मंडप म्हणजे आकाश हे पांघरून आहे, तर ही धरती एक प्रकारे अंथरून आहे. या वनात कोणीही या आणि एकांत वासात बसा. थंडगार सावलीचा आनंद घ्या. वाऱ्यांची झुळूक देहाला प्रसन्न करते. पानांची सळसळ सुंदर नाद तयार करते. याचा मनसोक्त आनंद लुटा. जर तुम्ही कोण आहात, काय आहात याची ओळख जर करून घ्यायची असेल तर या वनांच्या सान्निध्यात येऊन भजन कीर्तन करा. तेव्हा तुम्हाला तुमचा जन्म कशासाठी आहे याची उकल होईल. मनाचा मनाशी संवाद साधायचा असेल तर हीच एकांत व योग्य जागा आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा संत तुकारामांचा अभंग लता दिदीच्या सुमधुर आवाजात ऐकताना असे वाटते की आपल्या सभोवताली अरण्यच साकारल्याचा साक्षात्कार आपल्याला होतो. इतके सामर्थ्य या अभंगात आहे. याच वृक्षवल्लीच्या सानिध्यात ऋषीमुनी यांनी आपले आसन व कमंडलू घेऊन वृक्षाच्या सावलीत राहिले व याच एकांतवासात राहून ज्ञान प्राप्त केले. संत तुकाराम महाराजांचा काळ हा निसर्गाच्या सान्निध्यात भरपूर विरहिगार वनश्री असणारा जवळपास 400 वर्षापूर्वीचा काळ होता. संत निसर्गाप्रती आपला कृतज्ञ भाव व्यक्त करतात. पण आजच्या काळात आपण वैयक्तिक स्वार्थासाठी सर्वत्र निसर्गाचा ऱ्हास करत चाललो आहोत.
त्याची आपल्याला ना खंत ना खेद. वरून आपण परमेश्वराला दोष देतो. दुसऱ्याकडे बोट दाखवल्याने आपली जबाबदारी कमी होत नाही. त्यावर उपाय शोधणे व तो अंमलात आणणे हे आपले कर्तव्य ठरते. संत, महात्मे, निसर्गप्रेम कवी, लेखक, विचारवंत यांनी निसर्गाची, पर्यावरणाची निगा कशी राखावी यावर भरपूर लेखन केले आहे. त्याचबरोबर शासनसुद्धा सांगते की झाडे लावा, झाडे जगवा. यावर विचार करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. एका रात्रीत एखादा माणूस निसर्गाची विस्कटलेली परिस्थिती ठीक करू शकत नाही, पण प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून खारीचा वाटा उचलण्यास सुरुवात केली तर की काही वेळाने त्याचा एकत्रित परिणाम निश्चितपणे दिसून येतो. भाषा सौंदर्य. खाली दिलेल्या कंसातील शब्दांना, क्रियापदांना यू प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा. रेखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे या शब्दांना यू प्रत्यय जोडून विशेषणे तयार करायची आहेत. 1. रेखणे, रेखीव, रेखीव आकृती. 2. कोरणे, कोरीव, कोरीव काम. 3. ऐकणे, ऐकीव, ऐकीव गोष्ट. 4. घोटणे, घोटीव, घोटीव शिल्प. 5. राखणे, राखीव, राखीव जागा. अशा प्रकारे कंसातील दिलेल्या शब्दांना, क्रियापदांना यू प्रत्यय जोडून विशेषणे तयार केली व त्यांच्यासाठी समर्पक विशेष लावले आहेत.